सो हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, एकच मिनिट. सो येस, एक आठवडा झाला व्लॉग वगैरे काही पोस्ट नाही केलं, कारण मला थोडंसं झालं होतं आय इन्फेक्शन. अजूनही बघू शकता माझे डोळे थोडेसे सुजलेसारखे झालेले आहेत. तर थोडंसं इन्फेक्शन होतं, म्हणून व्लॉग, व्हिडिओ, फोन वगैरे सगळंच बंद होतं एक आठवड्यासाठी. सो आज मी परत व्लॉग करते. एक रँडम व्लॉग आहे आणि मी सध्या आहे आमच्या घरी. सो मी आलेले आहे कोल्हापूरला आणि कालच आलेली आहे मी. आणि एक मस्त 1-2 आठवड्यांसाठी एक लॉंग ब्रेकसाठी ॲक्च्युली मी आलेले आहे कोल्हापूरला. आणि आता रक्षाबंधन करूनच जायचा विचार आहे आणि आदित्यसुद्धा आज येणार आहे. सो आम्ही दोघंही असणार आहोत इथे कोल्हापूरला 1-2 आठवडे. सो बघू आपण कसा होतो व्लॉग. मी आज रँडमली असं चालू केलेलं आहे की बघू हा व्लॉग कसा होतो. कोणीतरी आलेलं आहे. काय झालेलं आहे कोणीतरी कोल्हापूरमध्ये. सो हे गाईज झालेलं आहे नेक्स्ट डे आणि वाजलेले आहेत सकाळचे 9:30. आम्ही मस्त चहा चपातीचा नाश्ता करून बसलेलो आहोत आणि खूप वर्षांनंतर असं आम्ही सगळे एकत्र बसून चहा चपाती खाल्लो. आम्ही म्हणजे लहानपणापासून चहा चपातीचा नाश्ता करायचो. आमचं ते फेवरेट असायचं. आणि मी आणि आधी ते कायम भांडायचं, कुणाला ती अशी कुरकुरीतवाली चपाती हवी आहे. मम्मी अशा तव्यावर कुरकुरीत करून द्यायची ती. आणि आज आम्ही इतक्या वर्षानंतर परत भांडलो त्या एका कुरकुरीत चपातीसाठी. सो अशी म्हणतात ना की लहानपणीच्या आठवणी परत ताजे होतात. सो आम्ही ते थोडेसे डेज आता जगत आहोत की लग्नाआधीचे आम्ही नॉट लग्नाआधीचे पण आदित्य कॉलेजच्या निमित्ताने बाहेर होता, जॉबच्या निमित्ताने मी बाहेर होते. पण आम्ही लहानपणी स्कूल टाईममध्ये होतो तेव्हाचे डेज आम्ही पूर्ण मेमोराईज करतो आहे आणि तेच इथे राहतो आहे. सो मी आदित्य आलेलो आहोत इकडे आणि तिकडे अर्चना आणि दिनेश आहेत. सो आम्ही मुद्दाम असं थोड्या दिवसांसाठी केलं की इकडे बहीण भाऊ आणि तिकडे बहीण भाऊ. सो असा मी टाईम पण भेटेल आणि त्यांना आम्ही इकडे घरी आहोत आणि तिकडे ते दोघं पण आईंसोबत आहेत. सो बघू आजचा दिवस कसा जातो, बघू आपण सगळे काय करतात ते. असं आहे. मम्मी काय करत फिरते आय डोंट नो. ओ माय गॉड, मी तुम्हाला दोघांना दाखवायला आली आहे, तुम्ही असे पळताय का. पप्पा बसलेले आहेत आणि हा पेन चेक करत आहेत आणि मम्मी इथे काहीतरी आवरत आहे. पसारावाला घर मम्मी, इट्स व्हेरी कॉमन. सगळ्यांच्या घरी पसारा असतो. हो ना गाईज, तुम्ही सांगा मला सगळ्यांच्या घरी पसारा असतो की नाही. सो मला आता आज पण आहे माझं वर्क फ्रॉम होम. तर 10ला लॉग इन करणार आहे मी. अजून 10पर्यंत टाईम आहे. सगळं आवरलेलं आहे. मस्त सकाळी दिनेशला सुद्धा कॉल करून झालेला आहे. तो 8:30लाच जातो. पण एक असं काय म्हणतो, आपले सवय असते ना की त्याला सी ऑफ करायची तो ऑफिसला जाताना. सो मी तिकडे नाही आहे आता, तर मी कॉल करते त्याला. सो 5 मिनटं आधी जायच्या. सो काल पण केला, आज पण केला आणि अजून एक आठवडाभर बघू आपण. सो हे गाईज वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि आम्ही आज करतोय काहीतरी नवीन रेसिपी. तर आम्ही काय करणार आहोत आदित्य, गार्लिक राईस काहीतरी करणार आहे. ऑफकोर्स आदित्य करणार आहे आणि आम्ही त्याला हेल्प करणार आहे चॉपिंगमध्ये वगैरे आणि सगळ्यांमध्ये वगैरे. ओ माय गॉड यार, इथे मम्मी आहे लसूण सोलत. आणि तुला माहीत आहे आता शोधतोयस तू रेसिपी गार्लिक राईस. बघू आपण कसं होतं. काहीतरी नवीन असं तोंडाला चवीला असं काहीतरी चमचमीत करणार आहे मी. ही नुसती हसते यार माझ्यावर. हो, कारण सकाळी आम्ही थोडंसं सपक मेथीची भाजी खाल्ली आहे मम्मी. मेथीची भाजी आणि भाकरीच खायची नाही, मेथीची भाजी खाल्ली आहे. सो आता थोडंसं असं टेस्टी काहीतरी खावं असं वाटतंय. सो आपण बघू, आपण करताना मी तुम्हाला दाखवते. बरोबर आहे. हा, 1 चमचा पण नाही. खूप होतंय ते. किती मिरी घेतला सांग. 10. ए खूप
आदित्य उद्या एक कर की परत जसं गेलास तू. भयानक चरका मारते. अगं नाही तर. ए हा त्यात नको तुम्हाला काळी नाही पाहिजे. आलं पाहिजे. आलं का नाही आलं? आलू राईस वाटतोय हा आलू राईस. राईस आलू आणि ह्या सुट्टा सुट्टा भात. ए वाव गाडी इकडे कसं काय लावलं तू? इकडे कसं काय लावलं? वेअर इज आर कार? गाईज हा झोपाळा त्यांचा फेवरेट आहे. कारेशला आत घेऊच पाहिजे. अँड दिस इज लिओ. गाईज दिस इज आर गार्लिक आलू राईस. मी स्वतः नाव दिलं कायला पेपर राहायचं. गार्लिक पेपर राईस. ओके, पण त्यात आलू होतं म्हणून मला वाटलं की आलू आहे. ते मम्मी आहे इकडे, पप्पा बसतात, हा मुलगा. सो आम्ही आता मस्त जेवण करणार आहे. भेटू आपण उद्या. सो हे गाईज मी आलेले आहे वापस. कारण कशाने फिरवायचं ते कशाने फिरू. सो पप्पा गेलेले आहेत क्लिनिकला. वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. पप्पा क्लिनिकला गेलेले आहेत. मम्मी एक छोटेसं हळदी कुंकूच्या फंक्शनमध्ये गेलेली आहे. आम्ही दोघंच आहे घरी. सो आम्ही आमचं थोडंसं डोकं चालवलेलं आहे आणि आम्ही ते करतोय. असलेल्याच जेवणाला रिपेअर करतोय आम्ही. सो आमच्याकडे भात आहे, सकाळची मस्त आमटी आहे आणि चपातीचं पीठ आहे, नथिंग एल्स. सो आय डोंट नो आम्ही काय करतो. मला ह्याला ॲज युजल लिंबूची कामं दिलेली आहे. आम्हाला कांदा भाजायला लावतोय. सो आय डोंट नो काय करणार आहे. काय नाही आहे? टोमॅटो नाही आहे आपल्याकडे. नाही, कोथिंबीर आहे, फ्रीजच्या दाराच्या कप्प्यात असेल. सो आम्ही आता कांदा भाजत आहे. सो बघू आपण काय रेसिपी करणार आहे. हा बघू शकता इकडे काहीतरी खबाडखाना काहीतरी करायला लागला, काहीतरी शोधत आहे. मला वाटतं कांद्याचे पराठे काय करायचं आपण आदित्य? आणि ह्याचं काय करायचंय? भगर काय असतंय तुम्हाला माहिती आहे का? भगर काय असतं? काय असतं भगर? ते लाटून घे चपात्या पटापट. लगेच हे भाजीच्या आधी तू चपात्या लाटून घे पटापट. इकडे मी भाताला फोडणी झाला पण चपात्या भाजून घेतली. अरे गॅस रिकामा नको का? हे भाज पण म्हणाले तिकडे कुकर पण थोडंसं भात लावलं आहे अजून एक्स्ट्रा. आणि गॅस रिकामा झाल्यानंतर मी चपाती करणार आहे. आपण भेटू थोड्या वेळात. उडा लागले रे. आता तू माझ्या व्हिडिओला कॉपीराइट बसवणार आहेस. कसला भारी अँगल आहे बघ ना. असा तोंड बघून काय करायचं आहे? तोंड का दाखवलीस आहे? मग ते कसं दाखवू यार? असला भारी अँगल जर आमच्या घरी असला असता कसलं भारी दिसलं. ते पण विदाउट ट्रायपॉड लावले मी गाईड. फक्त असं खिडकीवर सपोर्ट लावून गेलेलं. हे काम मी करू शकतो, तू बाकीचे कामं कर. बेसन कुठं माहिती? बाई बेसन हाय का बघ पहिला. असलेला आपलं का होणार आहे. नुसते कांदे खावे लागतील मग. ठीक आहे, बेसन ना. एवढं झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याला कॉल करायचा, ह्याला एका बायकोला कॉल करायचा. आम्ही दोघं इकडे आहेत, ते दोघं तिकडे आहेत. आणि ते शेंगदाणे तिकडे बिलकुल घालू नको प्लीज. मम्मी म्हणणार साधी 2 दोन्ही मुलं. स्वयंपाक कामाला लावले नाही. नाही काय डिब्बती भांडी. हा आमचं असं होतं, आम्ही लहानपणी ना असं
मम्मी वगैरे बाहेर गेला तर काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करायचो. पण एवढी भांडी काढायचो ना, चिरायला एक भांडं, कापायला एक भांडं, मग एक फोडणीला एक भांडं, परत असं खूप सारी भांडी काढायचो आम्ही. काय पण आता आम्ही नाही काढत आहे भांडे, एका कढईमध्ये करतोय आम्ही फक्त एक. चपात्या लाटा घे लागल्या, चपात्या लाटा घे, कुकर होते फक्त चपात्या अरे लाटून करू काय? लाटून एका ताटात ठेव की ग, आरती ठेवते तसं, नंतर एकदम माझा येते. ते तर मी पण ठेवते लाटून, पण तवा तापायला पाहिजे लाटून ठेवायच्या आधी. मी पण बघतो ते अजून वाढायला पाहिजे. हे चायनीजचा फिरण्याची गरज नाही. मम्मीला नाव सांगणार आहे मी, हा कढई मोडायच्या ह्याच्यात आहे. हे तिकडनं कुठं का हे वाला तिकडनं मम्मीने सांगितलं. हे तिकट आहे का? हे कलरवाला तिकीट आहे बस. हे कलरवाला आहे ते सॅडवाला आहे. हे झालं तुझी कांद्याची चटणी. हा का? नाही, आमच्याकडे थोडीशी दोडक्याची भाजी आहे. हे सांगतो नकोस, हे सांगतो नकोस, कोण घरी जेवणार नाही तुझ्या. नाही आम्ही पाहुण्यानंतर असं नाही करत, पण घरी यार पाहुण्यानंतर आम्ही ताजी दोडक्याची भाजी नाही वापरत, 2-3 दिवस जुनी असं वापरतो. नाही, बिलकुल नाही. नादाने आधी तसं असं आहे की जुगाड करायचं, जे जेवण उरलेलं आहे ते सरक साईडला काहीतरी सरक, करून- फालतू नंतर बोलत बोल. फालतू नाही, काहीतरी करून संपवायचं किंवा खायचं. आणि हीच ह्याच्या हातात तर जादूच आहे बाबा, ह्यानं काही कसं तरी काही मिक्स केलं तर ते टेस्टीच लागतं. झालं मोठं बोलून झालं का? अरे ते मन में लड्डू फूट रहे तो एक्सेप्ट कर लो यार. टाकायचं ग्लास नाही. पाणी टाकायचं ना, हां, पाणी कडे फुटायचं. मग ते आणि बेसन हे शिजणार, बेसन शिजणार कसं? नाही, ते बेसन आधी भाजून घ्यायचं असतं मला वाटायला लागले, ब्राउनिश होऊपर्यंत. माझ्याकडे ह्याच्यापासून चांगला ऑप्शन आहे. काय माहिती, ह्याची आपण भजी करून खाऊया. सेम मी तुम्हाला दाखवते, भजी सारखं दिसते. एक मिनिट ह्याची आपण भजी करून तळू शकतो. काटेले कांदा भजी सारखंच होईल रे. अँगल भारी पण लाईट नाही शिजले. आम्ही तारीफ कर आमची, ते मी करते, थांब ना मी. तारीफ कर आमची. का 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 म्हणजे करते की मी रोज तुम्हीच करणार. मामी करायला तर तू आराम करायचं. आलो थांब भाजून. काही गरज नाही, आम्ही दोघं आहे.